नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आज खीर बनवणार आहे. ना मिक्सी धरायचं नाही याला भाजायचं. मी हा रेशनचा तांदूळ असते बघा, जाडवाला, तो घेणार आहे. जवळून दाखवते बघा. मी अर्धी वाटी तांदूळ घेतला. याला छान स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. माझ्याकडच्या पद्धतीने तुम्हाला आज पितृपक्षाची खीर कशी बनवतात माझ्या सासूबाईने सांगितल्याप्रमाणे तशी तुम्हाला मी दाखवते. या प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतला आहे 2-3 पाण्याने. बघू शकता जाड आहे तांदूळ राशनचे. ह्याच वाटीने मी 2 वाटी पाणी टाकून घेते. बघू शकता. आणि गॅसवर आहे ना 3 ते 4 शिटी आहे ना मी याला येऊ देते. बघा कुकर घेतला, कुकरमध्ये पाणी ठेवलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ धुतले ते लावून घ्यायचे आणि शिटी करून घ्यायची. हे बघा मित्रांनो, मी या प्रकारे शिजवून घेतलेली आहे तांदूळ. बघा किती स्मूथ झालेले आहे. बघू शकता. आता मी हे खीर आहे बघा दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये साखर घालते. साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त. आणि छान मिक्स करून घेते. बघा बघू शकता किती एकजीव झालेली आहे. आता आपण याला आहे ना गॅसवर छान शिजवून घेऊ. मी सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघा. माझ्या सासूबाईने अशाच पद्धतीने मला सांगितली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत करतच आहे. दाना दाना बघा किती छान दिसत आहे. बघू शकता. आणि कमी गॅसवरच छान शिजवून घ्यायची. नंतर आपण दूध घालायचं. बघू शकता. हे बघा अशा प्रकारे आपली खीर शिजत आहे. एकजीव झालेली आहे. घट्टसर दाटसर छान आहे ना. आपला चमचा आहे ना असा फिरवतच राहायचं. बघू शकता मंडळी. आता मी याच्यामध्ये दूध टाकून घेते. आणि छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपण जर खीर बनवली तर फुटणार पण नाही आणि चवीला पण एकदम छान हेल्दी राशनचे तांदूळ असल्यामुळे. बघू शकता दाना दाना असा दिसत आहे बघा. नक्की अशा पद्धतीने बनवा. बघू शकता मंडळी आपली खीर बघा छान घट्टसर झालेली आहे. याच्यामध्ये आता मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेते. विलायची पावडर आणि सुकं खोबरं आणि चारोळी. बघू शकता. छान मिक्स करून घेते. या प्रकारे आपली खीर बनली आहे. पारंपरिक रेसिपी. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते वाटीमध्ये. बघू शकता. बघू शकता मंडळी पारंपरिक रेसिपी. माझी रेसिपी तुम्हाला खीरीची कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.